नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला बाबा इकडे बसलेले आहेत, आई तिकडनं येतायत आणि आता सीमा बघा काय म्हणते बाबांना. तर ती येते आणि म्हणते, "बाबा तुमच्यासाठी सूप आणलंय, मिक्स व्हेजिटेबल सूप आहे." तर बाबा म्हणत असतात, "नको मला आता बरं आहे," असं म्हणून. आणि बाबा हळूच आईंकडे बघतात बरं का प्रेक्षकांनो, तिला नको म्हणून सांगत असताना. तर सीमा लगेच आईंकडे बघते आणि मुद्दाम आग्रह करते आणि म्हणते, "बाबा हो घ्या ना, तुम्हाला खरंच खूप बरं वाटेल." तर बाबा विचारतात, "तुम्हाला?" तर सीमा म्हणते, "आम्हाला नाही केलंय. हे फक्त खास तुमच्यासाठी बनवलेलं आहे. घ्या," असं म्हणून आग्रह करून देते बरं का सूप. आणि मग प्रेक्षकांना ना आई विचारतात, "अहो तुमच्या गोळ्या घेतल्यात का?" तर सीमा लगेच कशी म्हणते, "त्याची आता काही गरज नाहीये. डॉक्टर सबनीसांनी जी औषधं दिलीत ती आधी पूर्ण होऊ देत, तुमचं राहू देत, नंतर बघूया." तर आई लगेच तिला म्हणतात, "अगं मी दिलेल्या गोळ्या नाहीयेत त्या. त्यांच्या रोजच्या गोळ्या आहेत, त्या त्यांना घ्यायलाच हव्या." तर सीमा म्हणते, "ते ठीक आहे, पण आता डॉक्टरने दिलेल्या गोळ्यांशिवाय दुसरं काहीही नकोय असं." कसं आहे नाही, आता बाबांचं रुटीन बदललंय ना आणि आता आम्ही आहोत ना, आम्ही बघून घेऊ ते सगळं. तर सीमा अशी लगेच बोलते, आई काहीतरी बोलत असतात तोपर्यंत बाबा म्हणतात, "सीमा तिला सांग रोजच्या गोळ्या मी घेईन," असं म्हणून. आणि तेवढ्यानेच आईंच्या चेहऱ्यावर स्माईल येतं. तर सीमा पण म्हणते, "ठीक आहे बाबा, मी येतेच हां," असं म्हणून जाते आणि आईंकडे हळूच बघते. तर आईंच्या चेहऱ्यावर एवढ्याशा वाक्याने का होईना स्माईल आलेली आहे आणि आई ना बाबांकडे बघत राहिलेत. आता बघूया पुढे काय घडतंय ते. तर इकडे शमिका स्वीटीला हाक मारते, "स्वीटी वहिनी." ती फिल्ममध्ये दाखवत असतात ना, नाग असा तो खजिन्याची रक्षा रक्षा करत असतो फणा काढून. सेम तसंच आहे. सेम तशी सीमा वहिनी बसली फणा काढून आपल्या मावशी आणि काकांच्या मध्ये. तर स्वीटी पण म्हणते, "बसू देत, त्याने काय फरक पडणार आहे?" तर शमिका विचारते, "तुला टेन्शन येत नाही का गं?" तर स्वीटी म्हणते, "अजिबात नाही." "शमिका तू एक ती म्हण ऐकलीस का? मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजुरे खुदा होता है," असं स्वीटी सांगते शमिकाला. अगं कितीही काही झालं ना तरी विजय नेहमी प्रेमाचाच होतो. तर शमिका म्हणते, "खरंच असं होईल का गं?" तर स्वीटी म्हणते, "का नाही होणार?" तर शमिकाला परत ती म्हणते, "हां पण ते आपल्याला आता घडवून आणावं लागेल." तर शमिका म्हणते, "काय घडवून आणायचंय ते सांग." तर स्वीटी म्हणते, "आई आणि बाबांना जरा निवांत वेळ मिळाला ना तर सगळं ठीक होईल बघ." तर शमिका पण म्हणते, "यू मीन त्या दोघांची डेट घडवून आणायची?" तर स्वीटी म्हणते, "येस." तर शमिका म्हणते, "मग त्या दोघांना आपण बाहेर कुठेतरी रेस्टॉरंटला पाठवूया का?" तर स्वीटी म्हणते, की "नाही, बाबा नाही जाणार आणि त्यांची पाठ पण दुखतीये ना, तर त्यापेक्षा ते आईंशी बोलत सुद्धा नाहीयेत त्यामध्ये." तर शमिकाला आता मग त्या प्रश्नच नाही असं म्हणते. "मग काय करायचं?" असं विचारते. तर शमिका पुढे म्हणते, "घरात ती नागिन बसली ना, ती त्या दोघांना ना अजिबात नाही भेटून देणार." तर स्वीटी म्हणते, "अगर इस नागिन को कुछ समय के लिए हम बाहर भेज दे तो?" असं म्हणते. तर शमिकाला, "हे करू शकतो आपण," असं म्हणते बरं का ती. तर स्वीटी पण म्हणते, "एवढं तर आपण आई-बाबांशी करूच शकतो ना?" तर शमिका म्हणते, "बिलकुल, प्रश्न आहे का? डन." मग त्याच्यानंतर त्या दोघींचं डन डना डन डन असं ठरतं. चला आता ह्या दोघींनी प्लॅन तरी केलेला आहे, की आई आणि बाबांना थोडा वेळ एकत्र ठेवायचं, सीमाला बाहेर पाठवायचं. पण हा प्लॅन सक्सेसफुल होतोय का नाही ते कळेलच. तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे बाबांना आई हाक मारतायत, विचारतायत, "अहो आता बरं वाटतंय ना तुम्हाला?" तोपर्यंत आता सीमा येते बरं का. "बाबा, बाबा आता हे घ्या तुमच्यासाठी सलाड. हे खाऊन घ्या म्हणजे आपल्याला गोळ्या घेता येतील," असं सांगते बरं का. तर बाबा म्हणतात एकदम, "नको, मी आता सूप घेतलंय, नको मला." तर सीमा म्हणते, "बाबा हो जे हेल्दी आहे ना तेच देते मी तुम्हाला. काळजी बघा किती आहे सासऱ्यांची." आणि मग पुढे म्हणते, "आता इतके दिवस तुमच्या सगळ्या म्हणजे तुमची काळजी घेण्याचं सगळेजण नाटक करत होते. पण आता ना तुम्ही आता कळेल सगळ्यांना की खरी काळजी कशी घेतात ते." तेवढ्यातल्या तेवढ्यात सासूला टोमणा हाणून घेतलाय बरं काही नाही. आणि मग शमिका आणि स्वीटी पण एकमेकींकडे बघायला लागतात तिचं हे सगळं वाक्य ऐकून. सीमा बाबांना घ्या असं म्हणत असते. बाबा ते हातामध्ये घेतात, खरं खात नाहीत. आणि प्रेक्षकांनो बघा पुढे काय मज्जा घडणार आहे. बाबा ते सलाड धरून तसंच उभे आहेत, पण जेव्हा बाबांना आईंकडे बघतात तेव्हा आई त्यांना खा म्हणून सांगतात आणि मगच बाबा खातात. हे गोष्ट सीमाच्या लक्षातच नाही आलेली. तर आता प्रेक्षकांनो बघा डायरेक्ट रात्रीची वेळ झाली आहे. इकडे सीमा बाहेर अंथरूण घालते. बाबा येतात आणि म्हणतात, बाबा हाक मारतात सीमा. तर सीमा लगेच म्हणते, "बाबा तुमची पाण्याची बाटली, सगळी औषधं आतमध्ये ठेवली आहेत वगैरे सांगते." तर बाबा म्हणतात, "थँक पण मी काय म्हणतो, मी इथे झोपू का?" आई सगळं ऐकतायत बरं का तिथे बसून आणि शमिका पण ऐकते. तर सीमा पुढे म्हणते, "नाही बाबा, हे घर तुमचं आहे. तुम्ही आत बेडरूममध्येच झोपायचा असा आग्रह करतात." तर बाबा म्हणतात, "मी तिथे पलीकडे जाऊ का?" असं विचारतात. आणि मग प्रेक्षकांना बघा आईच्या चेहऱ्यावर तेवढंच आनंद तेवढंच ऐकून स्माईल आली आहे. तर सीमा म्हणते, "बाबा हो तुम्हाला चालेल का त्या भागात झोपायला गेलेलं?"
तर बाबा म्हणतात, "का? हे माझंच तर घर आहे, मी कुठेही जाऊ शकतो." सीमाचं हे म्हणणं ऐकून ना शमिका बघा कशी बघते आता बाबांकडे. बाबा पुढे कसं बोलतात बघा. तर सीमा म्हणते, "अहो पण आईशी भांडण झालंय म्हणून तुम्ही इथे आलायत ना?" असं सीमा विचारते आणि मग प्रेक्षकांना बाबा जरा गप्पच बसतात आणि म्हणतात, "ठीक आहे, मी झोपतो इथेच." आणि बाबा आतमध्ये निघून जातात. तर सीमा बघा कशी बघते आईंकडे आणि हसते आणि म्हणते, "हुश, मला असं वाटलं होतं की आता परत जातात की काय आपल्या बायकोकडे." तर बिचारे आई म्हणतात, "इतके रागावलेत का तुम्ही माझ्यावर? माझ्याकडे बघणार देखील नाही का? एकदा वळून माझ्याकडे बघा तरी." असं म्हणून आई म्हणत असतात. तर बाबा की नाही सीमाच्या खोलीत जाता जाता थांबतात आणि आईंकडे वळून बघतात आणि तेवढ्यानंच आईंच्या चेहऱ्यावर स्माईल येते. काय प्रेम दाखवलंय आईने बाबांचं एकमेकांवर. असं काहीतरी नवीन दिसतंय बघायला मिळते आणि एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट घडणार आहे. ती काय आहे ती तुम्हाला शेवटपर्यंत कळेल. तेव्हा तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा, कारण एक खरंच इंटरेस्टिंग अशी गोष्ट घडणार आहे. तर प्रेक्षकांनो बघा, रात्रीची वेळ आहे आणि इकडे शमिका आणि इकडे आई झोपल्या आहेत. तर इकडे सीमाला मात्र झोप लागत नाहीये. सीमा नुसती तळमळते आणि म्हणते, "काय दुर्बुद्धी सुचली तुला सीमा? आपल्याच पायावरती तू कुऱ्हाड मारून घेतलीयेस." असं सीमा स्वतःलाच म्हणते. "चांगला एसी बेडरूम सोडून इथे बाहेर गडमीत टरमडतेस तू. काय करू? काय करू?" आणि मग प्रेक्षकांनो सीमा बघा काय करते. सीमाचं लक्ष जातं सानूकडे आणि आता सानूचा वापर कसा करून घेते सीमा ते बघा तुम्ही. सीमा सानूला उठवते. "सानू, सानू उठ" असं म्हणते आणि मग "काय झालं आई?" असं लगेच सानू विचारते आणि मग त्याच्यानंतर सानूला कशी सीमा विचारते, "गरम होतंय ना गं खूप?" तर सानू म्हणते, "नाही होत मम्मा." तर प्रेक्षकांनो सीमा लगेच तिला ओरडून म्हणते, "होतंय गरम" असं म्हणून आणि "चल ना जरा उठ." म्हणून ती आता घेऊन आली सानूला आपल्याबरोबर आणि ती रूमचं दार जोरजोरात ठोठवते. बाबांना हाक मारते बरं का, "बाबा, बाबा" असं म्हणून. आणि आता प्रेक्षकांनो बघा हां, बाबा तिकडे झोपलेत तर बाबा पण उठतात. तर त्या आवाजाने ना आईंना पण जाग येते. बाबा बाहेर आलेत. आई उठून आता जाग्या झाल्यात, उठून उभ्या राहतायत. तर प्रेक्षकांनो बघा, सीमा कशी म्हणते बाबांना. ते बाबा विचारतात, "काय झालं गं?" तर सीमा म्हणते, "बाबा हो बघा ना, सानूला ना झोप लागत नाहीये. तिला एसीची सवय आहे ना," असं सांगते. तर बाबा म्हणतात, "मग तिला झोपू दे की आतमध्ये." "नाही म्हणजे मी एसी लावला नाहीये, पण सानू आली तर मी लावेल तिच्यासाठी," असं म्हणून बाबा सांगतात. आणि मग प्रेक्षकांनो आई सगळं बघतायत बरं का तिकडनं. बाबा म्हणतात, "खरं तर मी कधीपासून सांगतोय तिला माझ्याबरोबर आज झोपू देत," असं म्हणून. पण सीमा लगेच म्हणते, "हो बाबा, पण आतमध्ये झोपायचा काही प्रॉब्लेम नाही," असं म्हणते बरं का. पण आता ती म्हणते कशी, "पण काय आहे ना, सानूला ना माझी सवय आहे," असं सांगते. आणि मग बाबा पण जरा मान डोलावतात. "माझा हात लागतो तिला उशाशी," असं म्हटल्यानंतर आई बघा कशा बघतायत सीमाकडे. सीमा पुढे म्हणते, "त्यात मॅडमना ना गरम होतंय," असं म्हणून. म्हणजे प्रेक्षकांना बघा सानूचा वापर कसा करते ती सीमा. तर आतमध्ये झोपते का नाही ती व्यवस्थित ती जरा बघते, तिला गरम होतंय ना म्हणून असं चाललंय माझ्या मनामध्ये. तर प्रेक्षकांनो तर सानू म्हणत असे, "मम्मा." अगं तोपर्यंत सीमा तिला बोलूच देत नाही. सानू, "अगं 2 मिनिट." तर बाबा म्हणतात, "नाही, नाही काहीच हरकत नाही. तुम्ही झोपा आतमध्ये. मी झोपतो बाहेर." आणि आई बघा कशा बघतायत सीमाकडे आणि बाबांकडे. कारण सीमा इकडे परत म्हणते, "हो बाबा, पण मला ना कसं तरी होतंय हो," असं सांगते बरं का. म्हणजे किती नाटक बघा. म्हणजे तुम्ही असं बाहेर झोपायचं, आम्ही आतमध्ये झोपायचं. तुमची पाठ जरा बरी आहे का आता? तर बाबा म्हणतात, "हो, हो, माझी पाठ बरी आहे. तू काही काळजी करू नकोस." आई बघा कशा ते लक्ष ठेवून आहे. तर बाबा म्हणतात, "तुम्ही झोपा आतमध्ये, मी बाहेर झोपतो." असं म्हणत ना बाबा आता बाहेर येतात झोपायला. तर सीमाच्या चेहऱ्यावर कसं स्माईल आलंय बघा त्या गोष्टीमुळे. अगदी मनातल्या मनात गोड-गोड का होईना हसतीये ती. शेवटी बाबा बाहेर झोपायला आलेत आणि सीमा आणि सानू दोघीजणी आत झोपायला गेलेल्या आहेत. तर आई आता बाबांकडे कशा बघतायत, बाबा आपले आलेत आता आणि जसं बाबा पांघरून-बिंघरून घेतायत आणि झोपतायत. तर आता बघूया पुढे काय-काय घडतंय ते. तर इकडे सानू पण आतमध्ये येऊन बसले. सीमा एसी लावते. पण आता आजोबा बाहेर कसे झोपणार असं सानू विचारते. तर सीमा लगेच तिला म्हणते, "तुला झोप आली ना, मग तू झोप गप्प. आली मोठी आजोबा कशी झोपणार विचारणारी. झोप बघू तू," असं सीमा लगेच सानूला म्हणते. तर सानू बिचारी काय करणार? आपलं पांघरून व्यवस्थित करते आणि तिकडे झोपून जाते. तर आणि सीमा लगेच कशी म्हणते, "हे सगळं सुख आहे," असं म्हणते. "याला म्हणतात सुख." तर बाबा असे ना आडवे होतात आणि आई गं असं म्हणतात. ते आडवे होताना जराशी कळ वगैरे येते त्यांच्या पाठीमध्ये. तर आई बाबांकडे बघत मनातल्या मनात काय म्हणतायत बघा. शेवटी सीमाने सासऱ्यांना खोलीबाहेर काढलंच असा आईंच्या मनामध्ये विचार चाललाय. "तुम्ही का आहात हो अजून इथे?" असं म्हणजे त्या भागामध्ये. "माझ्यावरचा राग एवढा आहे का तुमचा, की सुनेने केलेला अपमान सुद्धा तुम्हाला चालतोय या गोष्टीसाठी?" असं आई बाबांकडे बघून म्हणतायत. आणि मला नाही आवडत आहे हे असं मनातल्या मनात विचार चाललेत आईंचे. आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते. तर दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली. बाबा इथे बाहेर बसलेले आहेत.
आई बाबांच्या हातात चहाचा कप नेऊन देतात. बाबा आईंकडे न बघताच थँक सीमा असं म्हणतात. पण जेव्हा आईंकडे बघतात तेव्हा आईला समोर बघून ना बाबा परत तिथनं उठतात बरं का. तो कप आणि चहा पेपर तिथेच ठेवतात आणि निघून जात असतात. तर आई मागणं येऊन त्यांचा हात धरतात आणि म्हणतात, "मला तुमच्याशी बोलायचंय. हे बघा तुम्हाला माझी शपथ आहे, पण आज मला बोलायचंच आहे तुमच्याशी." बाबा परत आईचा हात ढकलतात आणि म्हणतात, "सानू, सानू आपल्याला निघायचंय ना, आटप लवकर." तर आई म्हणतात, "सानू घरात नाहीये, शमिका तिला क्लासला सोडून आले." बाबा इकडून तिकडे फेऱ्या मारतात. आई त्यांच्या पाठी-पाठी चालतायत. म्हणतात, "तुम्ही नका टाळू. आज काही झालं तरी मी तुमच्याशी बोलणार आहे. त्याशिवाय मी तुम्हाला इथून जाऊन देणार नाही आणि मीही इथून कुठे जाणार नाहीये." तर बाबा एकदाचं चिडून आईंकडे बघून म्हणतात, "बरं बोल, तुला काय बोलायचंय ते?" तर आई म्हणतात, "मी तुम्हाला सत्य सांगितलं नाही. माझं चुकलंच आहे. पण खरंच खूप चुकलं. पण त्यासाठी तुम्हाला जमलं तर मला तुम्ही माफ करा. अहो, पण तुमच्यापासून मुद्दामून काही लपवून ठेवायचं असा माझा उद्देशच नव्हता." असं आई सांगतात. मग बाबा हळूच बघतात बरं का बाबा आईंकडे आणि मग आई म्हणतात, "मला माहित नाही म्हणजे त्या क्षणी दुर्गा मॅडमना उत्तर देणं खरंच खूप गरजेचं होतं. आपल्या बोरतळच्या घराबाहेर ती बुलडोझर चालवायला बुलडोझर उभे केले होते. माझ्यासमोर त्यांच्याशी त्या सतत संपर्कात होत्या. त्या क्षणी मला जे काही सुचलं, मला जे काही वाटलं त्याचा तसा मी निर्णय घेतला. मला मान्य आहे माझा निर्णय चुकीचा होता. पण मला असं वाटलं, की एकदा का बोरतळचं घर सोडवलं, की या घराचा प्रश्नच येणार नाही आणि अगदीच तुम्ही बोरतळच्या घरामुळे आधीच एवढे हळवे झाला होतात. पुन्हा तुम्हाला जर का हे कळलं असतं तर तुमची काय अवस्था झाली असती. हा सगळा विचार करून मी तुम्हाला नाही सांगितलं." तर बाबा पण जरा विचारात पडलेत बरं का. आई म्हणतात, "आता तुम्हाला सगळं कळलंय तर एका अर्थी बरंच झालं कळलं ते तुम्हाला. तुमच्यापासून काही लपवून ठेवणं म्हणजे माझ्या छातीवरती किती मोठं दडपण आलं होतं. माझ्या मनावरचं ओझं उतरलं." असं आई म्हणतात. म्हणतात, "तेव्हा जे काही डिटेल्स आहेत ते तुम्हाला सांगितले पाहिजेत असं मला आता वाटतंय. माझ्याकडे सगळं लिहिलेलं आहे." आणि मग आई एक-एक डिटेल सांगतात. त्या नारडा मॅडमकडनं आपण 60 लाख रुपये घेतले होते. तर लगेच बाबा विचारतात, "आपण घेतले होते?" तर आई म्हणतात, "मान्य आहे की मकरंदने घेतले होते. हा बघा पहिल्यापासूनचा सगळा हिशोब लिहिलेला आहे माझ्याकडे. माझ्याकडे काही शिल्लक होती त्यात समीरने आपली भर घातली. सगळे मिळून त्यांना ना 1 लाख रुपये आपण परत केलेले आहेत आणि पुढच्या महिन्यात सुद्धा अजून 1 लाख रुपये परत केलेत. आतापर्यंत आपण त्यांचे 2 लाख रुपये परत केलेत." तर बाबा आईंकडे न बघताच आई सगळं सांगत असतात. ह्या सगळ्याच्या रिसिट्स आहेत माझ्याकडे. तर बाबा विचारतात बाजूला होत, "बरं मग?" असं म्हणून वर तोंड करून विचारतायत. तर आई म्हणतात, "मग मला एवढंच म्हणायचंय की म्हणजे तुम्ही नोकरी शोधू नका. त्याची काही गरज नाहीये. अहो ते पैसे परत करायचे म्हणून तर ही कंपनी सुरू केली आहे. होईल सगळं नीट." तर बाबा म्हणतात, "हो, म्हणजे तुम्ही सगळे काही ना काही करून घर सावरण्याचा प्रयत्न करा आणि मी बसून खातो आईत खाऊसारखं. अरे स्वाभिमान नावाची काहीतरी गोष्ट आहे की नाही?" तर आई म्हणतात, "अहो असं का करताय तुम्ही? इतकी वर्ष तुम्ही नोकरी केलीत, किती कष्ट केलेत आमच्यासाठी. हे सगळं तुम्हीच उभं केलंत ना?" तर बाबा म्हणतात, "म्हणजे काही ताजमहाल उभा केला नाही. लेकाने ऐकवलंय ना मला." असं बाबा म्हणतात. तर आई म्हणतात त्यांना, "आपल्या घराची तुलना ताजमहालाशी करणं चुकीचंच आहे." तर बाबा म्हणतात, "पण तरीही मला माझ्या स्वाभिमानासाठी काम करणं गरजेचं आहे. मी नाकर्त्यासारखं घरात बसून राहू शकत नाही. तेवढं देखील तुला कळत नाही का गं?" तर आई म्हणतात, "अहो माझं तसं म्हणणंच नाहीये. तुम्हाला घराच्या बाहेर पडून काम करायचंय ना तर जरूर करा. पण त्यासाठी ओझी उचलणं, पोती उचलणं हे काम?" असं आई विचारतात बाबांना. "ते काम तुमचं आहे का?" असं विचारतात. "अहो जरा विचार करा ना तुम्ही." असं समजावतायत. त्या दिवशी तुम्ही एक पोतं उचललं तर तुमची काय अवस्था झाली होती बघा. नाही म्हणजे ही काही कामं कमी दर्जाची आहेत असं मला म्हणायचं नाहीये. पण या कामाची तुम्हाला सवय नाहीये. ही अंगमेहनतीची कामं आहेत. त्यांना सवय लागते असं आई समजावतायत बाबांना. तुम्ही आजवर फक्त ऑफिसमध्ये बसून काम केलंय. त्याला बुद्धिमत्ता लागते. हे डोक्यावरनं ओझी वाढणं, पोती उचलणं ही कामं आपल्यासारख्यांसाठी नाहीयेत आणि या वयात तर नाहीच नाहीयेत असं आई समजावतायत बाबांना आणि म्हणतात, "बस एवढंच मला म्हणायचं होतं." असं परत सांगतात बाबांना आई आणि मग आई तिकडनं निघून जात असतात बरं का प्रेक्षकांनो. बाबा पण आईंचं सगळं म्हणणं ऐकून विचारात पडलेत. पण आई आता एक अशी गुगली टाकतात बाबांसमोर आणि त्या म्हणतायत येऊन, "तसंही आपल्या बोरतळ केटरिंग कंपनीसाठी तुम्ही काम करू शकता." असं आईनी बाबांना सांगितले. "तसं केलंत तर तुम्हाला दुसरीकडे काम शोधायची गरज नाहीये आणि यात तुमचा आणि माझा दोघांचाही स्वाभिमान जपला जाईल." असं आई सांगतायत बाबांना आणि बाबा आईंकडे बघत राहिलेत. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, बाबा या गोष्टीवर विचार करून बोरतळ केटरिंग कंपनीमध्ये काम करतील का? कारण अक्षरशः ही कंपनी तर बोरतळचं घर वाचवण्यासाठीच उभी केलेली आहे ना. दुसरा काही हेतूच नाहीये ही कंपनी उभ्या करण्याचा. त्यामुळे बाबा तर विचारात आहेत. आता बघूया बाबांचा विचार काय होतोय ते आणि बाबा बोरतळ केटरिंग कंपनी
काम करायला तयार होत आहेत का ते. पण त्याआधी ना इकडे सिटी आणि शमिकाचा जो प्लॅन आहे तो कसा सक्सेसफुल होतोय तो बघा. कारण इकडे शानूला इकडे शमिका सांगत असते, माझ्याकडे ना तुझ्यासाठी एक गंमत आहे. तर शमिकाला सानू विचारते, काय आहे शमिका तू गंमत? मला ना गिफ्ट व्हाउचर मध्ये 2 फिल्मचे तिकीट मिळालेत, आपण जाऊयात का फिल्म बघायला? ॲनिमेटेड फिल्म आहे. तर लगेच सीमा बघा तिकडनं येताना कशी बघते त्यांच्याकडे. कोणती आहे फिल्म? तर ती प्रिन्सेसची, आपण तिचा ट्रेलर बघितला होता ना ती. तर सानू म्हणते, हो मला पण बघायची ती फिल्म तू. माझ्या क्लासमध्ये सगळ्यांनी बघितले. तर शमिका विचारते, आपण जाऊयात संध्याकाळी, खूप मजा येईल. आणि मग प्रेक्षकांनो सीमा ऐकते त्या दोघांची बोलणी. सानू विचारते, पॉपकॉर्न घेशील ना? तर शमिका म्हणते, होय, त्याच्याशिवाय फिल्म कंप्लीट होते का? तर लगेच सीमा म्हणते, शमिका तुला जमेल का सानूला घेऊन जायला? तर शमिका म्हणते, का नाही जमणार, तिला काय थोडीच कडेवर घेऊन जायचंय? असं विचारते. तर सीमा गप्प बसते लगेच बरं का. तर सानू लगेच आता सीमाच्या जवळ जाते आणि म्हणते, मम्मा मम्मा मम्मा, मी जाणार म्हणजे जाणार. माझ्या क्लासमध्ये ना सगळ्यांनी ही फिल्म बघितली आहे, तो पिक्चर बघितलाय. तर सीमा पण म्हणते, ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर म्हणते, तुला मूवी बघायला जायचंय ना, जा, पण एका अटीवर, आधी सगळा होमवर्क कंप्लीट करायचा, तर लगेच मूवीला जायचं. तर सानू पण म्हणते, ओके शमिका, तुम्ही लगेच होमवर्क कंप्लीट करते. आणि मग शमिका त्या टाळी देऊन सानू आतमध्ये जाते, सीमा पण जाते आणि दरवाजा लावून घेते. तर प्रेक्षकांना आता इथून पुढे पुढचा डाव बघा कसा आहे. सीमाने दरवाजा लावून घेतला आणि त्याच्यानंतर स्वीटी आणि शमिका दोघी जणींना सीमाच्या दरवाजा इथे जवळ जातात आणि बोलायला चालू करतात. स्वीटी म्हणते, शमिका, ये बहुत अच्छा मौका है, हम सानू को ना क्या गलत है और क्या सही है बता सकते, असं स्वीटी मुद्दाम ओरडून म्हणते. आणि म्हणते, उसका ब्रेन वॉश भी कर सकते. तर शमिका म्हणते, हो ग वहिनी, अगं आता एवढी मोठी झाली सानू की तिला समजेल काय चुकीचं आणि काय बरोबर आहे ते. तर स्वीटी पण मुद्दामून ना हाकडे इशारे करते. आणि सीमा सगळं हे बोलणं ना आतून ऐकते. कारण शमिका पुढे म्हणते, फक्त तिला काय आहे ना, जे काही खरं आहे ते समजलं पाहिजे, पण ती सुद्धा ना लगेच आपल्या बाजूला येईल असं सांगते आणि दोघे एकमेकींना टाळ्या देत आहेत. स्वीटी म्हणते, ये सीमा वहिनी हर वक्त सानू के आगे पीछे रहती है ना, तर असं झाल्यामुळे आपल्याला तिच्याशी काही बोलताही येत नाही, आपल्याला वेळच मिळत नाही सानूशी बोलायला. तर शमिका पण म्हणते, गुड आयडिया वहिनी, मी ना सानूला बाहेर घेऊन जाते आणि तिलाच सांगते, असं म्हणते की मावशी आणि काकांचं पॅचअप करून दे म्हणून. आणि दोघी टाळ्या एकमेकीला देतात आणि दरवाजाच्या पुढे येतात. तर प्रेक्षकांनो आता खरा डाव बघा इथून. कारण सीमा लगेच दरवाजा खाडकन उघडते आणि म्हणते, एक मिनिट थांबा. आणि मग सीमा बघा कशी बघते, विचारते, काय चाललंय तुमचं? तर स्वीटी म्हणते, काही नाही, काही चाललं नाही आमचं. तर सीमा म्हणते, खोटं बोलू नका बरं का. दोघींना म्हणते, तुम्हाला काय वाटलं, रूम मध्ये मला ऐकू नाही आलं का? तर लगेच ना दोघी एकमेकींकडे बघतात. सीमा म्हणते, माझे कान ना तिखट आहेत, सगळं ऐकलंय मी, असं सांगते. आणि मग स्वीटी आणि शमिका जरा नाटकच करतायत. सीमा म्हणते, तुमच्या दोघींना लाज वाटत नाही? अगं एवढ्या लहान मुलीला घरातल्या पॉलिटिक्स मध्ये इन्व्हॉल्व करताय. तर स्वीटी म्हणते, सीमा वहिनी तुमचं ना काहीतरी गैरसमज. तर सीमा म्हणते, गैरसमज वगैरे काही नाही, तुमच्या दोघींना मी चांगलं ओळखून असं सांगते बरं का. आणि तू म्हणते शमिकाकडे, तुझ्या बरोबर सानू मूवीला येणार नाही म्हणजे नाही. आणि आता सीमाने असं सांगितलं. तर शमिका म्हणते, अगं पण तू आता सांगितलंयस ना तिला. तर सीमा म्हणते, ते माझं मी बघून घेईन, पण सानू तुझ्या बरोबर येणार नाही म्हणजे नाही. आता प्रेक्षकांनो सानू पण धावत धावत बाहेर आले बरं का. आणि ती म्हणते, मम्मा मी जाणार आहे, मी जाणार आहे. तर सीमा म्हणते सानूला, सानू नाही जायचं असं म्हणून ओरडून सांगते. सानू परत म्हणते, नाही मम्मा तू अशीच करतेस, आता काय झालं, मगाशी तर तू हो म्हणाली होतीस ना, आणि आता का नाही म्हणतेस, असं सानू विचारते. आणि मग प्रेक्षकांनो सीमा लगेच आता काय बोलणार, सानूचा हातच चालू झालाय, मी जाणार फिल्म बघायला. तर लगेच सीमा म्हणते, ठीक आहे, तुला मूव्ही बघायचा आहे ना, तर मी घेऊन जाईन तुला, पण शमू तू बरोबर जायचं नाही, असं आता सीमाने सांगितलंय बरं का. तर स्वीटी आणि शमिका दोघे एकमेकींकडे बघतायत. आणि सानू म्हणते, मम्मा तू मला घेऊन जाणार मूवीला, असं विचारते. तर सीमा पण लगेच ना गोडगोड बोलते सानूशी, हो मी घेऊन जाईन ना. तर सानू म्हणते, तर आता तिकीट बुक कर ना. तर सानू, आता नाही, मी नंतर करते, असं सीमा सांगत असते. आता स्वीटीला आले टेन्शन, ही नंतर कळले तर म्हणजे आता प्लॅन सगळा बरबाद होईल ना. तर सानू लगेच आहे, ती म्हणते, नाही आत्ताच कर, नंतर तू म्हणशील बेटा मला जास्त काम आहे, सानू आपण नंतर जाऊया असं तू म्हणशील. तर लगेच सीमा ओरडून म्हणते, सानू. तर सानूचा हट्ट चाललाच आहे, मला जाऊ दे शमिका तू सोबत. आणि ती रडायलाच लागले बरं का अक्षरशः. तर सीमा म्हणते, बरं 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 ठीक आहे, मी आता करते बुक तिकीट. आणि त्या सगळ्यांसमोरच सीमाने ना फिल्मची तिकीट बुक केलेत. स्वीटी बघा कशी बघते, खरंच बुक करते का नाही तिकीट. आणि मग शमिकाकडे बघून ना गोड हसते. चला एक बाजू तरी यांची लढवून झालेली आहे, केले तिकीट बुक, झाली हॅप्पी. तर लगेच सानू म्हणते, लव्ह यू मम्मा, मी माझा होमवर्क पटकन करून येते, असं म्हणून सानू आतमध्ये पळत जाते. तर आता प्रेक्षकांनो सीमा बघा कशी म्हणते दोघींना त्या, आणि हो तुम्ही दोघी, तुमच्या दोघींना शेवटचं मी सांगून ठेवते. तर लगेच
पुन्हा जर का माझ्या मुलीला असल्या घरच्या घाणेरड्या पॉलिटिक्समध्ये इन्व्हॉल्व केलं ना, तर माझ्यासारखी वाईट कोणी नसेल असं सीमा धमकावते बरं का. आणि स्वीटी आपण घाबरलो असं नाटक करते. तर शमिका सुद्धा गप्प बसते आणि मग दोघी जणी अशी जरा पुढे येऊन पुढे येतात हळूहळू. आणि प्रेक्षकांना बघा कशी मजा करतात, दोघी एकमेकींना बघतात हळूच. आणि शमिका म्हणते, वहिनी एक गोष्ट करेक्ट बोलली. तर स्वीटी विचारते, कुठली? तर शमिका तिला म्हणते, तिच्या इतकं वाईट कोणीच नाहीये. तर दोघी खसखस करून हसतात आणि आता म्हणतात, पण आपला प्लॅन सक्सेसफुल झाला, डन 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 असं म्हणून दोघी एकमेकींना मिठी मारतात. चला या दोघींना जरा तरी अक्कल आली की दोघींनी काहीतरी प्लॅन केला. असाच प्लॅन करून सीमाचा खोटेपणा उघडकीस नक्कीच आणला पाहिजे या दोघींनी असं वाटतंय. आता इकडे आईना चहा करतायत बघा. तर शमिका आणि स्वीटी दोघी जणी तिच्या जवळ येत आहेत आणि कसा मस्का लावतायत बघा आईना. शमिका विचारते, मावशी तू काय करतेयस? आई विचारतात, काय ग काय चाललंय? तर आज तू काय बनवणार आहेस? तर आई म्हणतात, आता तरी चहा बनवते, जेवणाचं माहिती नाही काय बनवणार आहे ते. तर शमिका म्हणते, आई मावशी आळू बनवणार का? तर स्वीटी पण म्हणते, हा गुड आयडिया आहे, बाबांना पण आळूची भाजी खूप आवडते ना. तर आई पण म्हणतात, हो आवडते बाबांना. तर मावशी प्लीज कर ना, माझ्यासाठी नको पण काकांसाठी कर. तर आई म्हणतात, तुझ्यासाठी का नको, तुझ्यासाठी पण करेन मी. अगं पण एक प्रॉब्लेम आहे शमिका असं आई म्हणतात. तर शमिका विचारते, काय? तर आई म्हणतात, सानूला आळू आवडत नाही आणि समीर सुद्धा नाकं मुरडतो. आणि स्वीटी पण विचार करते. तर शमिका म्हणते, ते कोणीच घरात नाहीयेत. तर शमिका पुढे सांगते, समीर दादा बाहेर गेलाय तर त्याला यायला उशीर होणार आहे आणि मकरंद सुद्धा यायला उशीर होणार असं स्वीटी सांगते. तर सीमा वहिनी सानूला घेऊन बाहेर चालले असं शमिका पुढे बोलवते. तर अगं पण तुम्ही दोघी आहात ना, तुम्हाला दोघींना चालेल का? तर स्वीटी म्हणते, आई चालेल पण आम्ही खरंच बाहेर जाणार आहोत असं स्वीटी सांगते. आणि तो हमसे बाहेर से कुछ खाकर आ जाएंगे. तर शमिका म्हणते, हो आज आम्हाला खूप काम आहेत मावशी आणि आज ना घरात तुम्ही दोघच आहात. तू आणि काका असं म्हणून शमिका आणि स्वीटी दोघी अशा किनी मारतायत. तर आई म्हणतात, आता माझ्या लक्षात आलं, हा तुमच्या दोघींचा नक्की ना काहीतरी प्लॅन आहे, तुम्ही ठरवलात नाही हे सगळं. तर शमिका म्हणते, मावशी कोणी ठरवते सोड ना, तुला या संधीचा फायदा घ्यायचा आहे. आई विचारतायत, म्हणजे काय करायचंय? तर शमिका आईला कशी सांगते बघा, मावशी तुला कळत कसं नाहीये ग, अशी कशी तू? तर आईंचा इथं चहा करायचं चालू आहे, ते सगळं ठेव बाजूला राहू देते. आज ना तुमची डेट आहे असं शमिका सांगते आईना. आणि आई बघा कशा बघतात, डेट? तर शमिका म्हणते, डेटला तयार होऊन तू कशी जाणार, तशी जा असं सांगते पुढे. आणि आईना त्या विचारात कशा बघत राहिल्यात बघा. काय शमिका आणि स्वीटीचा प्लॅन सक्सेसफुल होईल का? डेट होईल का आई बाबांची, का नवीनच काहीतरी बघायला मिळणार आहे आपल्याला ते कळेलच. तर इकडे उद्याच्या भागात प्रेक्षकांनो बाबा आईना म्हणतात, ही साडी नेसलेली बघितली की तो दिवस आठवतो, आपण चौपाटीवर गेलो होतो. आई म्हणतात, आणि मी नको नको म्हणत असताना तुम्ही मला पावभाजी खाऊ घातली होती. आणि प्रेक्षकांनो ह्या दोघांच्या इकडे गोड गोड गप्पा चालू आहेत आणि भरवली सुद्धा होती म्हणून अशी पावभाजी भरवले, दोघं एका ताटात वगैरे जेवणार आहेत. पण दरवाजामध्ये एक नवीन चेहरा आलेला आपल्याला दिसतोय. आता तो कोणाचा आहे ते कळेलच, त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.